सुरुवातीलाच बातमी आहे कबूतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती आणि ही सुनावणी पार पडलेली आहे। उच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिलेला आहे। दादर कबूतरखान्यावरील बंदी ही कायम आहे। उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय। सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय, त्यामुळे कबूतरखाना बंद करा असा उच्च न्यायालयाचा निर्णय होता आणि उच्च न्यायालय त्या निर्णयावर ठाम आहे। उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा या संदर्भातील निर्णय दिलेला आहे। कबूतरखाने हे बंदच राहणार आहेत, बंदच ठेवा असा निर्णय उच्च न्यायालयानं दिलाय। दादर कबूतरखान्यावर त्यामुळे बंदी ही कायम राहणार आहे। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानं या संदर्भातील निर्णय दिला होता। कबूतरखान्यांमुळे इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यामुळे कबूतरखाना बंद करा असा निर्णय होता आणि त्यावर आता उच्च न्यायालय ठाम आहे। कबूतरखाने हे बंदच राहणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शुभम, न्यायालयानं निर्णय दिलेला आहे, न्यायालयात काय काय नेमकं घडलं, कशा प्रकारे युक्तिवाद झालाय? शुभम, आवाज येतोय? जगदीश, सध्या मी मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी आहे। मागील पाऊण तासापासून जी आहे या ठिकाणी सुनावणी जी आहे कबूतर यांच्या प्रकरणी ती जी आहे ती सुरू आहे आणि ज्यामध्ये येतोय जगदीश, आवाज येतोय? माझा आवाज येतोय जगदीश? जगदीश, आवाज येतोय मला? बोला बोला। जगदीश, जगदीश, माझा आवाज येतोय? हा बोला शुभम, बोला। हा जगदीश, पाऊण तासापासून मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी कबूतरांच्या प्रकरणी जी आहे ती या ठिकाणी सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये कुठेतरी आज जगदीश, माझा आवाज येतोय? मी बोलत आहे जगदीश, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो शुभम, तुमचा आवाज येतोय, तुम्ही सलग बोला। येतोय, सलग बोला। जगदीश, सुरू होती आणि या सुनावणीमध्ये समजा पाहायला गेलं तर मागील पाऊण तासापासून कुठेतरी बीएमसीची भूमिका बदललेली आहे। कुठेतरी एक विशेष जातीसाठी जे आहे कुठेतरी बीएमसी हे दबावात पडत आहे का? कारण की मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की सकाळी 6 ते 8 पर्यंत खाद्य टाकण्यासाठी कुठेतरी त्यांचा नकार येत होता बीएमसीच्या वकिलांकडनं, पण आज मात्र ते असे बोलत आहेत की आम्ही विचार करू। मात्र यावर हायकोर्टाने बीएमसीवरच ताशेरे ओढलेले दिसून येत आहेत। कारण की खरं पाहायला गेलं तर आज जे आहे खाद्यपदार्थ एका विशिष्ट ठिकाणी टाकण्यासाठी जी आहे परवानगी आहे, पण मात्र उद्या जाऊन पुन्हा एकदा तुम्ही रेस कोर्स मागाल किंवा मग अन्य मुंबईतील मोठे मैदानं जे आहेत किंवा मोकळे ठिकाणं जे आहेत त्याची तुम्ही मागणी करू शकता, असं कुठेतरी हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांनी असं नमूद केलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर आज जी भूमिका जी आहे ती वकिलांची बदललेली दिसून येत आहे। कुठेतरी दबाव येतोय का, कुठेतरी जोर वाढलेला आहे का, किंवा एका लोक जे आहेत एकत्र येताना दिसून येत आहेत। आज देखील आपण दादर कबूतरखाना या ठिकाणी बघू शकतो, मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते समर्थन देण्यासाठी या बंदीसाठीची। तुर्तास जी आहे न्यायमूर्तींकडनं बंदीचा जी आहे तशीच कायम ठेवण्यात आलेली आहे। युक्तिवाद अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे। पुढील अपडेट्स जे येतील आपल्यापर्यंत ते तर कळतीलच, पण सध्या पाहायला गेलं तर कुठेतरी बीएमसीचे जे वकील आहेत, सरकारी वकील आहेत, त्यांची कुठेतरी भूमिका आज बदललेली दिसून येत आहे आणि यामुळे अनेक जण जे आहेत ते आश्चर्य देखील व्यक्त करताना दिसून येत आहेत की भूमिका अशा पद्धतीने कशी काय बदलू शकते। येणाऱ्या भविष्य काळामध्ये काही विशेष वेळेसाठी परवानगी आहे ती देण्यासाठी कुठेतरी न्यायमूर्ती विचार करू शकतात, असा देखील अंदाज जो आहे तो देखील वर्तवण्यात येत आहे। जगदीश, ठीक आहे शुभम, तुम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर कबूतरखाने हे बंदच राहणार आहेत। उच्च न्यायालयानं या संदर्भातील निर्णय दिलेला आहे, त्यामुळे कबूतरखान्यावरील बंदी ही कायम असेल।